काँग्रेसच्या कोर कमिटीचे सदस्य असलेले, सध्या यूपीचे प्रभारी असलेले, मात्र महाराष्ट्राच्या सध्याची जी राजकीय रणधुमाळी सुरू आहे त्यात सक्रिय असलेले अविनाश पांडेजी आज आपल्यासोबत आहेत. अविनाशजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. जसं मी म्हटलं की काँग्रेसच्या कोर कमिटीतले सदस्य असलेले तुम्ही आहात. तुम्ही मूळचे विदर्भाचे आहात. आता प्रचार संपलेला आहे. प्रचाराचे 2 आठवडे होते दिवाळीनंतर. काय दिसलं तुम्हाला? एक गोष्ट मी स्पष्ट सांगू शकतो की पूर्ण महाराष्ट्रातच एक बदल होण्याची शक्यता मला स्पष्ट दिसते. कारण की कोऑर्डिनेशन सेंटरमध्ये बसले असल्यामुळे आणि माझं काम मेनली वॉर रूममधून 288 विधानसभाशी संपर्क करणे व तिकडे एक चांगला कोऑर्डिनेशन समन्वय स्थापित करण्याचा प्रमुख कार्य माझा होता. आणि मी सांगू शकतो की जे रिपोर्ट्स किंवा फीडबॅक मला हे सर्व विधानसभा क्षेत्रातून मिळत आहे ते आता स्पष्ट दिसते की आघाडी खूप पुढे आहे आणि एक कम्फर्टेबल मेजॉरिटीने आम्ही हे निवडणूक जिंकतो आहे. 288 मतदारसंघात तुमचा संपर्क होता. तुम्ही सगळीकडे बघितलं आहे. मात्र तुम्ही मूळ विदर्भाचे आहात, नागपूरचे आहात. विदर्भात 62 जागा आहेत आणि कायमच काँग्रेसला विदर्भाने खूप मोठी साथ दिली आहे. आत्तासुद्धा लोकसभेचे निकाल खूप तुमच्या बाजूनी लागले होते. तुम्हाला त्या 62 जागांवर काय होईल असं दिसतंय? 62 जागा हे सर्व जागा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत आणि 62 जागावर आम्ही खूप चांगल्या रीतीने लढा देतो आहे. याच्यात मी सांगू शकतो की काही जर सीट सोडले तर अधिकांश सीटावर शक्यता आहे की आघाडीचे उमेदवार विजयी होतील. राहुल गांधींच्या सभा तुम्ही पाहिल्या, आज पत्रकार परिषदेलाही तुम्ही उपस्थित होते. मोदींच्याही सभा तुम्ही पाहिल्या. आम्हाला जे लक्षात आलं ते असं होतं की पवार किंवा उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याऐवजी यावेळी मोदी काँग्रेसला टार्गेट करत होते. काँग्रेस आणि अमित शहासुद्धा मोठ्या प्रमाणात तशा पद्धतीने. तर त्याच्या मागचं कारण काय वाटलं? ते काउंटर करण्यासाठी काय केलं काँग्रेसनी? काय होती तुमची स्ट्रॅटेजी? तुम्ही कोर कमिटीचा भाग आहात. नाही, एक गोष्ट स्पष्ट आहे की माननीय मोदीजी किंवा माननीय अमित शहा किंवा योगीजी, आम्ही एक गोष्ट स्पष्ट केली होती की ह्यावेळेस जे आमचे अचिव्हमेंट्स आहेत किंवा आमची जी USP एक राहुल गांधीच्या स्वरूपाने पूर्ण देशात एक प्रेमाचा संदेश देण्याचं किंवा सर्व लोकांना सोबत घेऊन जे 32 ते 33 पक्ष, राजकीय पक्ष रिजनल लेवल, नॅशनल लेवलचे जे आहे जे आमच्यासोबत इंडिया गठबंधनमध्ये जुळलेले आहेत, तो स्वाभाविक आहे की इश्यूज आमच्याकडे खूप खरे आणि चांगले इश्यूज आमच्याकडे होते. त्याच्यात मेन म्हणजे राहुलजींची यात्रानंतरचा पार्लमेंटचे जी आम्हाला सहकार्य, साथ, लोकांचा विश्वास आम्हाला मिळाला, तो एक आमच्यासाठी एक खूप मोठी ताकद म्हणून आणि कॉन्फिडन्स म्हणून आमच्यासोबत होता. आणि म्हणून एक प्रयत्न जे माननीय मोदीजींचा किंवा अमित शहाजींचा योगीजींचा एक प्रयत्न होता की मेन मुद्द्यातून दुसरीकडे म्हणजे कम्युनल पोलरायझेशनकडे घेऊन जाण्याचं. त्याच्यात काँग्रेस सुरुवातीपासून सावधान होती आणि आम्ही जे काही आम्ही करणार आहोत किंवा ह्या शासनाचे जे फेल्युअर्स होते त्यावर आम्ही भर दिला. आणि विशेष म्हणजे जे महाराष्ट्राची किंवा महाराष्ट्राची अस्मितावर जे धक्का बसलेला आहे, ज्या पद्धतीने ही सरकार बनली किंवा लोकांचं अपहरण करून आमदारांना डरवून धमकी देऊन किंवा ED, CBI, पोलीस ह्याचा एक भीती दाखवून ज्या प्रकाराने हे सरकारची सत्ता आली, मला वाटतं की एक लोकतंत्रासाठी इलेक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये हे आणि स्पेशली महाराष्ट्र, कारण की महाराष्ट्राचा गौरव नेहमीही इन ऑल स्टँडर्ड्स, बाय ऑल स्टँडर्ड्स आपण नेहमी देशात 1 नंबरवर नेहमी राहायचं. हे आमचे आर्थिक विकास असो, आमच्या इकडची कोऑपरेटिव्ह पॉलिसी असो किंवा आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक राज्य म्हणून खूप स्वाभिमानाने आपण इकडे राज्य करायचे आणि विपक्ष आणि पक्ष दोन्ही मुद्द्यावर नेहमी डिबेट करायचं. पण यावेळेस ज्या प्रकाराने हॉर्स ट्रेडिंग करून आणि पॉप्युलरली इलेक्टेड सरकारला पाडण्यात आला आणि जे सर्वात जवळचे लोक होते किंवा स्वतः म्हणजे काकाच्या विरोधात भाच्याला आणि साहेबांच्या विरोधात सेनापतीला, तर लोकांना हे पण काही आवडलेलं नाही आहे. आणि तिसरा शेतकऱ्यांचा जे त्याचा त्रास आहे
विशेषमधून म्हणजे जे MSPकडे कोणाचं लक्ष नाही. सोयाबीनचे शेतकरी खूपच वाईट परिस्थितीत आहे. कपास MSCबद्दल आजपर्यंत काही ठरलेलं नाही किंवा दे आर ऑल्सो व्हेरी मच इन डिस्ट्रेस. आणि सेम रीत्याने कांदा घ्या तुम्ही, अन्य जे शेतकऱ्यांचे उत्पादन आहे, तर मूलतः शेतकरी खूप डिस्ट्रेसमध्ये खूप त्रासात आहे. म्हणजे तिकडे 2 वेळेचं त्यांना ग्रासही डिफिकल्ट होतो आहे, मिळत नाही आहे. आणि थर्ड सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेरोजगारी. आता महाराष्ट्रात आपण जर बघितलं तर बेरोजगारीच्या नावाने आज नवीन कोणतेही असे संधी उपलब्ध नाही जिथे युवकांना रोजगार मिळण्याची काही संधी असेल. कारण की उद्योग बंद पडलेले आहेत. कोरोनानंतर आणखीन आर्थिक अविनाशजी, खरं तर तुम्ही ते तुमचे प्रचारातले सगळे मुद्दे सांगतायत, पण आम्हाला आणखीन 2-3 गोष्टी जाणून घ्यायच्या तुमच्याकडनं की तुम्ही 288 मतदारसंघांचा आढावा घेतला सांगताय. गाजलं होतं ते महाविकास आघाडीचं जागा वाटप आणि शेवटी आधी 102 जागा तुमच्या वाट्याला आल्या आणि मग त्यातही ती कोल्हापूरची जागा गेल्यामुळे 101 जागा आता तुम्ही लढवताय. तुम्ही सांगताय की वातावरण खूप चांगलं आहे. मग आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा शोधायला तुम्ही सुरुवात केलेली आहे का तुमच्या कोर कमिटीतनं? आणि दुसरं, या ज्या 2-3 गोष्टी घडल्या म्हणजे सोलापूर म्हणा, कोल्हापूर म्हणा, रामटेक म्हणा, त्या टाळता आल्या असत्या का? त्याच्यामुळे एक थोडासा सेटबॅक मिळाला. हे बघा, एक गोष्ट सांगतो की जेव्हा आपण युती करतो तर युतीमध्ये तुम्हाला काही कॉम्प्रोमाइजेस करावं लागतात. कारण की सर्वांचं अनुमोदन किंवा सर्वांचं सहमती घेण्यासाठी यू हॅव टू सॅक्रिफाईस समथिंग. आणि प्रत्येक दलाने काही ना काही सोडलं असेल. काही काही ठिकाणी ते लोक मजबूत होते. पण निश्चित रूपाने जर म्हटलं तर काँग्रेसचा वाटा जास्त यायला पाहिजे होता, याचं काही मत नाही. पण काँग्रेसने एक मोठ्या भावाची भूमिका घेऊन आणि काही सीटं आम्हाला सोडावं लागले. त्याचा कार्यकर्त्यांवर त्याचा दुष्प्रभाव पडला आणि आम्हालाही वाईट वाटतो त्याच्याबद्दल. पण एक लक्ष घेऊन जेव्हा आम्ही चाललो की NDA गठीत जे युती शासनचा जे कुशासन जे सुरू आहे त्यांना पहिले आपण हरवायचं. आणि माझा तो महत्त्वाचा प्रश्न, मुख्यमंत्रीपदासाठी 1 2 3 4 5 असे काही नावं काढले आहेत का तुम्ही? फॉर्च्युनेटली एक राष्ट्रीय पार्टी या नात्याने आमचे 2 रिजनल पार्टीसोबत जे हे झालेलं आहे, तीनही पार्टीचे जे शीर्ष नेतृत्व आहे ते खूप मॅच्युअर्ड आणि मला वाटतं की क्रेडिबल लीडर्स आहेत. राहुल गांधीजी म्हणा, खरगेजी म्हणा किंवा इकडे उद्धवजी आणि आदरणीय शरद पवारजी. तर मला वाटतं की महाराष्ट्राचे हितामध्ये जे निर्णय होईल सर्वांशी चर्चा करून आणि ते लोक एक खरं निर्णय म्हणजे एक स्वच्छ निर्णय घेतील ह्याची मला खात्री आहे. आणि त्याच्यासाठी जेव्हा वेळ येईल तर हे लोक बसून सर्वसहमतीने नेतृत्व. म्हणजे पक्षात अजून चर्चा झालेली नाही. प्रत्येक पक्षाला वाटतो की त्याच्या पक्षाचा मुख्यमंत्री झालं पाहिजे, हे लपलेली गोष्ट नाही आहे. पण मला वाटतं की फायनल रिझल्ट आल्यानंतर काय परिस्थिती होते आणि कशी सर्व ची सहमती घेऊन निर्णय घेता येईल त्याच्यावर मेन भर राहील. पण त्याच्याबद्दल मी कॉन्फिडन्स आहे की हे सर्व शीर्ष नेतृत्व एक चांगला निर्णय घेतील जे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि एक स्वच्छ राजनीतीसाठी योग्य असेल. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज वेळ काढून आमच्याशी बोललात आणि अगदी 4 दिवसांवर आता निकाल आले, त्यामुळे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला निकालांसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.